सूर्याच्या अतिनील किरणापासून अल्ट्राव्हायोलेट रेस पासून संरक्षण करणारं आपल्याकडे जे प्रोटेक्शन लेयर आहे ते कोणतं आहे? ओझोन लेयर. पहा, तुम्हाला मी काल सांगितलं होतं सर्वात खालचा थर कोणता असतो? ट्रोपोस्फिअर. त्याच्या पुढे 2 नंबरला कोण असतो? स्ट्रेटोस्फिअर, म्हणजे त्याला आपण स्थितांबर म्हणलो होतो. आणि स्थितांबरामध्ये आपल्याला काय दिसेल? ओझोनचा थर दिसेल, त्याला आपण ओझोन लेयर म्हणू. आज आपण जे लर्न करायलो तर तो टॉपिक आहे पोल्युशन. आता तुम्हाला माहित आहे की काल आपण बायोस्फिअर पाहिले की नाही, नॅचरल रिसोर्स मध्ये. त्यामध्ये आपण बायो लिव्हिंग थिंग्स, सजीव महत्वाचे आहेत. त्यानंतर अर्थवर जेवढा काही पाण्याचा भाग आहे त्याला काय म्हणलो आपण? हायड्रोस्फिअर. जेवढी काय जमिनीचा भाग आहे शिलावरण त्याला काय म्हणलो आपण? लिथोस्फिअर. आणि पृथ्वीच्या सभोवताली जे हवेचं आवरण आहे ज्याला आपण वातावरण म्हणतो तर ते काय आहे? ऍटमॉस्फिअर. बरोबर. आणि या सर्वांचं मिळून काय तयार होतं? बायोस्फिअर. आणि त्यानंतर लास्ट लेक्चर मध्ये आपण हे पण पाहिलं की हवेमधले जे नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड याचे आपण युजेस पाहिले की नाही. त्यामध्ये काही निष्क्रिय मूलद्रव्य होते है ना, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन यासारख्या एलिमेंटचे आपण वापर पाहिले. आता आपल्या लेक्चर मध्ये आता आपण पोल्युशन संदर्भात जाणून घेणार आहोत. आता इथे तुमच्या समोर एक फिगर दाखवली आहे पहा. तर काय आहे हे? एअर पोल्युशन म्हणजे हवेचं प्रदूषण. इथे काय दाखवलेलं आहे? एक कारखाना आहे, इंडस्ट्री. आणि त्यामधून काय बाहेर पडत आहे? प्रचंड प्रमाणात स्मोक, धूर बाहेर पडत आहे. आणि त्या धूरमुळे काय होतं? हवेचं काय होतं? कंटेमिनेशन म्हणजे प्रदूषण होते, हवा दूषित होते. आणि दूषित हवेलाच किंवा हवा दूषित होणे या प्रोसेसला काय म्हणायचं? पोल्युशन, एअर पोल्युशन. त्यानंतर सेकंड पिक्चर बघा. सेकंड पिक्चर मध्ये जर पाहिलं आपण तिथं काय दिसतील तुम्हाला? काही वाहनं आहेत, व्हेकल्स. या व्हेकल्स मधून सुद्धा तुम्हाला माहिती आहे व्हेकल्स मध्ये काय वापरतो आपण? पेट्रोल, डिझेल, हे की नाही, असे जे पेट्रोलियम पदार्थ आहे त्यांचा आपण वापर करतो. आणि त्यांच्या बर्निंगमुळे कशाचं फॉर्मेशन होतं? CO2, कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण धूर म्हणतो की नाही. तर आता हे सुद्धा हवेचं काय आहे? एक प्रकारचं पोल्युशन आहे. त्यानंतर तिसरं जर पाहिलं आपण तर हा फोटो काय आहे बरं काही संदर्भात? हा, इथं जंगलाला काय लागली? आग लागलेली. आपण याला वणवा म्हणू. आता ओव्हरऑल काय झालेलं आहे की आग पसरणे यामुळे सुद्धा काय होतं? हवेचं प्रदूषण होतं. हे लक्षात घ्या. म्हणजे हवेच्या प्रदूषणाची अनेक काय आहेत? कारणे आहेत. बरोबर आहे का? की जसं पाहिलं आपण की कारखान्यामधून बाहेर पडणारा धूर असेल, त्यानंतर वाहनांमधून बाहेर पडणारा धूर असेल, किंवा जे आपण बर्निंग प्रोसेस आहे, ज्वलन प्रक्रिया आहे की नाही, किंवा काही वेळेस वणवा लागतो, अशामुळे सुद्धा हवेचं काय होतं? प्रदूषण होतं. मग आता आपल्याला बघायचं आहे की हे जे स्मोक बाहेर पडला, स्मोक, बरोबर, ज्याला आपण धूर म्हणलो, डायरेक्टली मिक्स विथ द ऍटमॉस्फिअर. म्हणजे हवेमध्ये हा धूर काय होतो? ऍटमॉस्फिअर मध्ये मिसळतो. आणि मिसळल्यामुळे काय होतं? डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन कॉन्स्टिट्यूएंट ऑफ एअर, अँड दिस इज कॉल्ड एज एअर पोल्युशन. आता हवेमध्ये आपल्याला माहित आहे 78% काय आहे? नायट्रोजन. 21% काय आहे? ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड आहे 0.03%. तर मला सांगा, आता अशा प्रकारे जर प्रदूषण होत असेल, हवेचं जे समतोल आहे, बॅलन्स आहे, हे शिल्लक राहील का? नाही, हे बिघडेल. कारण पहा, आता मी तुम्हाला म्हणलो की प्रदूषणामधून कोणते घटक बाहेर पडतात? कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड. मग हे हवेमध्ये जर मिसळले, आता आपण उदाहरण जर कार्बन डायऑक्साईडचं घेतलं तर आज रोजी कार्बनचं पर्सेंटेज किती आहे? 0.03% ना, 0.03%. आता यामध्ये जर कार्बनचं उत्सर्जन वाढतच गेलं तर काय होईल? ती टक्केवारी हळूहळू काय होईल?
वाढेल आणि ऑक्सिजनचं किंवा दुसऱ्या वायूचं प्रमाण काय होईल, कमी होईल. मग हे आपल्यासाठी कसं आहे, घातक आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की स्मोक ऍटमॉस्फिअर मध्ये मिक्स होणे आणि त्यामुळे जे एअरचे कन्स्टिट्यूएंट घटक आहे ना, हवेमध्ये असणारे घटक आणि त्यांचं प्रमाण याचा जर समतोल बिघडत असेल तर त्या इव्हेंटला काय म्हणू आपण, एअर पोल्युशन. हार्मफुल गॅसेस आर गिव्हन आउट थ्रू. आता हे जे घातक पदार्थ आहेत, मी जसं उदाहरण दिलं कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड. आता कार्बनचं अपूर्ण ज्वलन झालं तर बाहेर पडतो कार्बन मोनॉक्साईड. त्यानंतर आपले रेफ्रिजरेटर, एअर कंडिशन नाही का, यामधून क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा एक घातक घटक बाहेर पडतो की जे ओझोन तिचे संरक्षक कवच आहे, या कवचाला नुकसान देणारा असं हे घटक आहे, पोल्युटंट आहे. मग आता आपण पाहू कोणते घटक हार्मफुल आहे. आता हार्मफुल गॅसेस जे बाहेर पडतात हे दोन गोष्टींमुळे, पहिला आहे तीन गोष्टी सॉरी, कंब्युशन ऑफ फ्युल्स इन व्हेकल्स, म्हणजे जी वाहनं आहेत त्या वाहनांमध्ये आपण पेट्रोल, डिझेल यांचा वापर करतो. आता नवीन काही वाहनं जे आहेत तर यांच्यामध्ये सीएनजी आलेले. सीएनजी म्हणजे काय, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. तर या सर्वांमुळे हवेचं काय होतं, प्रदूषण होतं. येते लक्षात तुम्हाला. त्यानंतर इन बिग इंडस्ट्रीज, मोठमोठे कारखाने जर पाहिले आपण तर यामधून प्रचंड प्रमाणामध्ये काय बाहेर पडतो, स्मोक, धूर बाहेर पडतो. आणि निश्चितच त्यामुळे सुद्धा हवेचं काय होतं, प्रदूषण होतं. त्यामध्ये हार्मफुल गॅसेस जे आहेत ते हवेमध्ये मिक्स होतात. थ्रू इनकम्प्लीट कंब्युशन ऑफ फ्यूल लाईक वूड अँड कोल. वूड म्हणजे काय, लाकूड, आणि कोल म्हणजे काय, कोळसा. तर लाकूड आणि कोळसा याचं जर इनकम्प्लीट कंब्युशन म्हणजे अपूर्ण ज्वलन झालं तर या अपूर्ण ज्वलनानं सुद्धा हार्मफुल गॅसेस हे कशामध्ये मिक्स होत असतात, हवेमध्ये मिक्स होत असतात. सो अशा पद्धतीनं आपण तीन कारणं पाहिली की ज्या कारणामुळे हवेमध्ये घातक घटक जे आहेत ते ऍड होऊ शकतात. पहिलं पाहिलं आपण व्हेकल्स मध्ये जे आपण फ्यूल वापरतो, पेट्रोल, डिझेल, त्यांच्या कंब्युशन, सीएनजी असेल. दुसरं पाहिलं बिग इंडस्ट्रीज, मोठमोठे कारखान्यांमधून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो. आणि तिसरं पाहिलं आपण इनकम्प्लीट कंब्युशन ऑफ वूड अँड कोल, लाकूड आणि कोळसा यांचं अपूर्ण ज्वलन. ऍज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. आणि याच्यामुळे काय व्हायला की दिवसेंदिवस हवेचं प्रदूषण हे काय होत आहे, वाढत आहे, इन्क्रीज होत आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे पहा आपल्याकडे की हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज इन एअर थ्रू कंब्युशन ऑफ फ्यूल. म्हणजे जी फ्यूल आहे, जीवाश्म इंधने, हे की नाही, पेट्रोलियम पदार्थ. तर यामध्ये नॅचरल गॅस सुद्धा येतो. बरोबर, तुम्हाला माहिती का आपण घरी कोणता गॅस वापरतो, एलपीजी सिलेंडर, लिक्विड पेट्रोलियम गॅस, सीएनजी असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, है ना, नैसर्गिक वायू. तर या सर्वांचं जर आपण कंब्युशन केलं तर कोणते घातक पदार्थ हवेमध्ये मिसळतात त्यांची आपण यादी पाहू. आता पहिला सबस्टन्स आहे पहा, नायट्रोजन डायऑक्साईड. पहा, नायट्रोजन डायऑक्साईडचा फॉर्म्युला आहे NO2. काय आहे, O2. दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड. हे तर माहिती आहे तुम्हाला, काल फॉर्म्युला पाहिला आपण. कोणता आहे फॉर्म्युला त्याचा, CO2. त्यानंतर तिसरा आहे कार्बन मोनॉक्साईड. याचा फॉर्म्युला आहे CO. काय फॉर्म्युला आहे, CO. चौथा आहे सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईडचा फॉर्म्युला आहे SO2. काय आहे, SO2. आणि पाचवा आहे सूट. सूट म्हणजे काय, कार्बन सूट, म्हणजे कार्बनचे काही कण जे आहेत ते हवेमध्ये मिक्स होतात. सो ओव्हरऑल जेव्हाही आपण जीवाश्म इंधनांचं ज्वलन करू तेव्हा जे हार्मफुल सबस्टन्स यामध्ये मिक्स होतील, सांगा कोणकोणते असतील म्हणा. नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, सूट. आता यानंतर आता आपण पाहूया
की आपण सांगितलं की जे कार्बनचं ज्वलन आहे त्या कार्बनच्या ज्वलनानं बरेच हार्मफुल सबस्टन्स हे एअर मध्ये मिक्स होतात, एअरचं पोल्युशन करतात. आता या पोल्युशनचा सर्वात घातक परिणाम जर कोणता असेल तर तुम्हाला माहित असेल की पृथ्वीला सूर्याच्या अतिनील किरणापासून म्हणजे अल्ट्रा व्हायलेट रे जे असतात सूर्यामध्ये, तर या अतिनील किरणापासून संरक्षण करणारा एक कवच आहे पहा. त्या कवचाला नाव आहे ओझोन. काय नाव आहे? ओझोन. मग आता ही जी ओझोन लेअर आहे जी की प्रोटेक्टिव्ह शेल आहे आपल्या पृथ्वीची, पहा इथं तुम्हाला UVA, UVB, UVC म्हणजे अल्ट्रा व्हायलेट रेज दिसतील. आता काही अल्ट्रा व्हायलेट रेज पृथ्वीपर्यंत पोहोचतात, पण काही अल्ट्रा व्हायलेट रेज जे आहे त्याला थांबवून ठेवण्याचं काम कोण करायला? ओझोन. काय करायला? ओझोन. म्हणजे सूर्याच्या अतिनील किरणापासून अल्ट्रा व्हायलेट रेज पासून संरक्षण करणारं आपल्याकडे जे प्रोटेक्शन लेअर आहे ते कोणतं आहे? ओझोन लेअर. पहा तुम्हाला मी काल सांगितलं होतं सर्वात खालचा थर कोणता असतो? ट्रोपोस्फिअर. त्याच्या पुढे 2 नंबरला कोण असतो? स्ट्रेटोस्फिअर. म्हणजे त्याला आपण स्थितांबर म्हणलो होतो. आणि स्थितांबरामध्ये आपल्याला काय दिसेल? ओझोनचा थर दिसेल. त्याला आपण ओझोन लेअर म्हणू. ठीक आहे. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण, देअर इज अ लेअर ऑफ ओझोन गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रेटोस्फिअर. पहा जमिनीपासून आपण जसं वर जातो, पहिला लेअर कोणता आहे? ट्रोपोस्फिअर. त्याला आपण तपांबर म्हणलो. आणि 2 क्रमांकाचा कोणता आहे? स्ट्रेटोस्फिअर, ज्याला स्थितांबर म्हणतात. काय म्हणतात? मग या स्थितांबर मध्ये जो सर्वात महत्वाचा वायू त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, गॅस, त्याचं नाव काय आहे? ओझोन. आणि ओझोनचं काम काय सांगितलं मी तुम्हाला? सूर्यापासून निघणारी जी अल्ट्रा व्हायलेट रे आहे, UV रे, याला काय करतो? तो ऍब्झॉर्ब करतो आणि पृथ्वीच्या जी सजीव सृष्टी आहे यांचं संरक्षण करतो. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स. It is very important for living things to have this layer of ozone at a high altitude around the earth. म्हणजे ओझोन जो वायू आहे ना, हा आपल्यासाठी सजीवांसाठी म्हणजे त्याचा आपण काही डायरेक्टली वापर करतो का? नाही. आपण जसं आपण ऑक्सिजन आहे पहा, ऑक्सिजन आपण श्वास घेताना आतमध्ये घेतो आणि त्यामुळे आपल्या जे अन्न आहे, फूड आहे, ते ऑक्सिडाइज होतं. अन्नाचं पचन ऑक्सिजन मुळे होतं, बरोबर? तसं ओझोन आपल्या डायरेक्ट कामाचा आहे का? आपण त्याचा वापर करत नाही, पण आपलं संरक्षक कवच आहे ते. कसं कवर आहे? संरक्षक कवच. आणि पृथ्वीपासून एक विशिष्ट उंचीवर त्याचं आवरण आहे. द अल्ट्रा व्हायलेट रे कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. आम्ही सांगितलं की सूर्यापासून निघणारी जी अतिनील किरणं आहे ही आपल्या सजीव सृष्टी कशी आहे? धोकादायक आहे. या अल्ट्रा व्हायलेट रेला ऍब्झॉर्ब करण्याची क्षमता कोणामध्ये आहे? ओझोन मध्ये आहे. द ओझोन गॅस ऍब्झॉर्ब दीज रेज. म्हणजे अल्ट्रा व्हायलेट रेजला ऍब्झॉर्ब करण्याची क्षमता कोणामध्ये आहे? ओझोन मध्ये आहे. As a result, life on the earth is protected. आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे पृथ्वीवर जर पाहिलं आपण सर्वजण सुरक्षित आहोत. कोणामुळे? ओझोनमुळे. येते लक्षात? आता यानंतर जर पाहिलं आपण की ही जी ओझोन लेअर आहे ही डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट व्हायला लागली का? आणि या नष्ट होण्याला जे केमिकल गॅसेस कारणीभूत आहे त्यामध्ये पहिला गॅस आहे कार्बन टेट्रा क्लोराइड. कोणता आहे? कार्बन टेट्रा क्लोराइड, ज्याचा फॉर्म्युला आहे CCl4. काय आहे? CCl4. त्याला कार्बन टेट्रा क्लोराइड म्हणतात. आणि दुसरा आहे CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. कोणता आहे? क्लोरोफ्लोरोकार्बन. आता लक्षात. सो वातावरणामध्ये जो ओझोन लेअर आहे त्याला नष्ट करणारे जे पोल्युटन्स आहेत, प्रदूषके,
ही दोन गॅसेस आहे. पहिला आहे कार्बन टेट्राक्लोराइड आणि दुसरा आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. आता 16 सप्टेंबर है ना, 16 सप्टेंबर हा जो डे आहे हा आपण काय सेलिब्रेट म्हणून करतो? ओझोन प्रोटेक्शन डे. ओझोन प्रोटेक्शन डे म्हणजे काय? ओझोन संरक्षण दिवस. मग कधी साजरा करायचा आपण? दरवर्षी 16 सप्टेंबर. बरोबर. ऑल ओव्हर द वर्ल्ड टू मेक एव्हरीवन अवेअर द इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन. मग हा दिवस का साजरा करायचा बरं? कारण दररोज तर आपल्या लक्षात राहील का ओझोन महत्वाचं आहे म्हणून आपण प्रदूषण कमी करतोय? नाही. तर आपल्याला अवेअरनेस, जाणीव राहावी, आपण पर्यावरण प्रेमी राहावं, पृथ्वीच्या संरक्षणामध्ये आपलं जे कर्तव्य आहे ते आपण पूर्ण करायला पाहिजे. आणि या उद्देशानं आपण काय करायचं? दरवर्षी 16 सप्टेंबर हा डे काय म्हणून साजरा करायचा? ओझोन प्रोटेक्शन डे. त्यानंतर ठीक आहे. तर इथे आपला हा टॉपिक इथे संपतो. तर लक्षात तुम्हाला ओझोनचं महत्व काय करतो बरं? ते अल्ट्रा व्हायलेट रेजला काय करतो? ऍब्झॉर्ब करतो. बरोबर. आणि त्याला डिस्ट्रॉय करणारे कार्बन टेट्राक्लोराइड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन आहे. दरवर्षी आपण कोणता दिवस ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून साजरा करतो? 16 सप्टेंबर.